नमस्कार विद्यार्थी मित्र. द रुपेश अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण नागरिकशास्त्राचा पाठ इयत्ता 7वी मधला बघणार आहोत. संविधानाची वैशिष्ट्ये. मागील 2 पाठात आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली याचा आणि संविधानाच्या उद्देशिकेचा अभ्यास केला. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या संज्ञा समजून घेतलेल्या उद्देशिकेत नमूद केलेले ही उद्दिष्टे आपल्या संविधानाची वैशिष्ट्येही आहेत. या व्यतिरिक्त संविधानाची आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत हे आपण या पाठात समजून घेणार आहोत. संघराज्य. संघराज्य व्यवस्था ही आपल्या संविधानाची एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. मोठ्या भूप्रदेशाने खूप लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये राज्य करण्याची संघराज्य ही एक पद्धती आहे. मोठा भूप्रदेश असल्यास एकाच ठिकाणाहून राज्यकारभार करणे अवघड असते. दूरवरच्या प्रदेशाकडे दुर्लक्ष होते. तेथील लोकांना राज्यकारभारात सहभाग घेण्याची संधी मिळत नाही. म्हणून संघराज्य 2 स्तरावर शासन संस्था असतात. संपूर्ण देशाचे संरक्षण करणे, परराष्ट्राशी व्यवहार करणे, शांतता प्रस्थापित करणे इत्यादी कामे मध्यवर्ती शासन पार पाडते. त्यास केंद्र शासन किंवा संघ शासन असेही म्हणतात. संघ शासन संपूर्ण देशात राज्यकारभार आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा कारभार पाहणारे शासन राज्य शासन असे म्हणतात. राज्य शासन हे एक मर्यादित प्रदेशाचा राज्यकारभार पाहते. उदाहरण महाराष्ट्र राज्य शासन. 2 पातळ्यावर वेगवेगळ्या विषयावर कायदे करून परस्पर सहकार्याने राज्यकारभार करण्याच्या या पद्धतीला संघराज्य म्हणतात. अधिकार मागणी. संघ शासन व राज्य शासन यांच्या संविधानाने अधिकार वाटून दिले आहेत. त्यानुसार कोणत्या विषयाचे अधिकार कोणाकडे आहेत हे आपल्या संविधानाने 3 सूची तयार केल्या व त्यात विविध विषय नमूद केलेले आहेत. पहिल्या सूचीला संघ सूची म्हणतात. त्यात 97 विषय असून या विषयावर संघ शासन कायदे करतात. राज्य शासनासाठी राज्य सूची असून त्यात 66 विषय आहेत. या विषयावर राज्य शासन कायदे करते. या 2 सूची व्यतिरिक्त तिसरी एक समवर्ती सूची असून त्यात 47 विषय आहेत. दोन्ही शासनांना या सूचीतील विषयावर कायदे करता येतात. या 3 सूचीमधील विषयाव्यतिरिक्त एखादा विषय नव्याने निर्माण झाल्यास त्यावर कायदा करण्याचा अधिकार संघ शासनाला असतो. हा अधिकार शेष अधिकार म्हणून ओळखले जातो. कोणते विषय कोणाकडे आहेत हे आपण बघणार आहोत. संघ शासनाकडील विषय: संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, युद्ध व शांतता, चलन व्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार. राज्याकडील विषय: शेती, कायदा व सुव्यवस्था, स्थानिक शासन, आरोग्य, तुरुंग प्रशासन इत्यादी. 3 नंबरचा आहे दोन्ही शासनासाठी असणारे विषय: रोजगार, पर्यावरण, आर्थिक व सामाजिक नियोजन, व्यक्तिगत कायदा, शिक्षण इत्यादी. केंद्रशासित प्रदेश, संघशासित प्रदेश. भारतात एक संघ शासन, 28 राज्य शासन किंवा घटक राज्य आणि 9 संघशासित प्रदेश आहेत. संघशासित प्रदेशावर संघ शासनाचे नियंत्रण असते. नवी दिल्ली, दमण दीव, पुदुच्चेरी, चंदीगड, दादरा नगर हवेली, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे संघशासित प्रदेश आहेत. तर त्याच्यानंतर संसदीय शासन पद्धती. भारताच्या संविधानाने संसदीय शासन पद्धतीविषयीची तरतूद केलेली आहे. संसदीय शासन पद्धती म्हणजे राज्य कारभाराची अशी एक पद्धत की जिथे संसदेला म्हणजे कायदेमंडळाला निर्णय घेण्याचे सर्वश्रेष्ठ अधिकार असतात. भारताच्या संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो. प्रत्यक्ष राज्यकारभार करणारे मंत्रिमंडळ लोकसभेतून निर्माण होते व ते आपल्या कामगिरीसाठी लोकसभेला जबाबदार असते. संसदीय शासन पद्धती संसदेत होणाऱ्या विचारविनिमयांचा
महत्व असते. याच्यानंतर आपण हे बघणार, तुम्हाला माहित आहे चलनी नोट. तुम्ही चलनी नोटा पाहिल्यात ना? हो. त्यावर केंद्रीय सरकारद्वारा प्रत्याभूत असे लिहिलेले असते. पोलिसांच्या खांद्यावरील बिल्ला तुम्ही पाहिला असल्यास त्यावर लिहिलेले दिसते महाराष्ट्र पोलीस. आता आपण हे बघणार आहोत, हे महाराष्ट्र पोलिसाचा लोगो असेल. त्याच्यानंतर भारतीय रेल आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असे तुम्ही वाचले असेल. आता हा रेल्वेचा लोगो असेल, हा एस टी महामंडळाचा लोगो असेल. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत कर्नाटक सरकार येथील स्वतंत्र न्याय व्यवस्था. स्वतंत्र न्याय व्यवस्था म्हणजे काय बघणार आहोत आपण? भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्याय व्यवस्थेची निर्मिती केलेली आहे. वादग्रस्त प्रश्नांची जेव्हा आपापसात सोडवणूक होऊ शकत नाही तेव्हा जेव्हा आपापसात सोडवणूक होऊ शकत नाही तेव्हा त्या न्यायालयाला सदर केले जाते. न्यायालय दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन त्यात अन्याय झालेले असल्यास तो दूर करून निवाडा करते. हे काम निरपेक्षतेने होणे आवश्यक असते. न्यायालयावर कोणतीही दबाव येऊ नये म्हणून संविधानाने न्यायमंडळ अधिकाधिक स्वतंत्र ठेवण्यासाठी अनेक तरतुदी केलेल्या आहेत. उदाहरण, न्यायाधीशाची नेमणूक शासनातर्फे होत नाही तर राष्ट्रपतीकडून होते. न्यायाधीशांना सहजपणे पदावरून दूर करता येत नाही. एकेरी नागरिकत्व. भारताच्या भारतातील सर्व नागरिकांना एकच नागरिकत्व बहाल केले आहे, ते म्हणजे भारतीय नागरिकत्व होय. संविधानातील बदलाची पद्धती. संविधानात नमूद केलेल्या तरतुदीमध्ये परिस्थितीनुसार बदल किंवा दुरुस्ती करावी लागते, परंतु संविधानात वारंवार दुरुस्ती केल्यास अस्थैर्य निर्माण होऊ शकते. म्हणून कोणताही बदल करताना तो पूर्वविचार क्रांती व्हावा यासाठी भारताच्या संविधानातील बदलाची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केलेली आहे. संविधानात कोणताही बदल करण्याचा झाल्यास तो याच प्रक्रियेने करावा लागतो. संविधानातील बदलाची ही प्रक्रिया अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती फार कठीणही नाही आणि अति सोपीही नाही. महत्त्वाच्या दुरुस्तीसाठी विचारविनिमयाला यात पुरेसा वाव देण्यात आला आहे. सर्वसाधारण दुरुस्ती सहजपणे होईल इतकी लवचिकता ही या प्रक्रियेत आहे. निवडणूक आयोग. भारताला स्वतंत्र निवडणूक आयोग आहे. निवडणूक आयोगाविषयी वर्तमानपत्रातील मजकूर तुम्ही नेहमी वाचत असाल. भारताने लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली असल्याने जनतेला ठराविक मुदतीनंतर आपले प्रतिनिधी पुन्हा नव्याने निवडून द्यायचे असतात. त्यासाठी निवडणुका घ्याव्या लागतात. या निवडणुका खुल्या आणि न्याय वातावरणात होणे आवश्यक असते. तेव्हाच नागरिकांना कोणत्याही दबावाशिवाय आपल्याला योग्य वाटेल अशा उमेदवाराला निवडून देता येते. शासनाने या निवडणुका घेतल्यास असे खुले आणि न्याय्य वातावरण मिळेल याची खात्री नसते. म्हणून आपल्या संविधानाने निवडणुका घेण्याची जबाबदारी एका स्वतंत्र यंत्रणेने सोपवली आहे. ती यंत्रणा म्हणजे निवडणूक आयोग होय. भारतातल्या सर्व निवडणुका, महत्त्वाच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. भारतीय संविधानाचे अनेक वैशिष्ट्ये आहेत. या पाठात आपण त्यापैकी काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचाच अभ्यास केला. मूलभूत हक्काविषयीच्या विस्तृत तरतुदी ही आपल्या संविधानाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्याचा अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत. याच्यानंतर आपण ह्या नकाशात पाहणार आहोत. आता या नकाशात काय दिलेलं आहे आपल्याला? नकाशात आपल्याला काय दिलेले आपण पाहणार आहोत. या नकाशामध्ये केंद्रशासित
प्रदेश दिलेले आहेत. इथं काय आहे, केंद्रशासित कोणचे दादरा नगर हवेली आणि दीव दमण पुदुचेरी. आणि खाली काय दिलेलं आहे आपण बघा, हैदराबाद ही आंध्र प्रदेश तेलंगणाच्या राज्याची राजधानी आहे. इथं आपण सगळं पाहणार आहोत या नकाशामध्ये.